महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। शिरूर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहोचला आहे। महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या स्नुषा माधुरी अक्षय आढळराव यांच्या प्रचारार्थ शिरूर शहरात प्रमुख बाजारपेठांमध्ये पायी प्रचार फेरी करत मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचार केला। यावेळी नगरसेविका अंजली थोरात, शहर प्रमुख मयूर थोरात, शहर संघटक सुरेश गाडेकर, भाजपा शहराध्यक्ष महिला आघाडी प्रिया बिरादार, श्रुतिका झांबरे, राष्ट्रवादी महिला आघाडी तद्निका कर्डिले, रंजन झांबरे, अतुल गव्हाणे, वर्षा काळे, स्वामी, केशव लोखंडे, गादिया भाजपा, निलेश नवले, सचिन गरुडे, रश्मी क्षीरसागर, शरद कालेवार, नितीन पाचरणे, रीटा जाधव, मनीषा कालेवार, विजय नरके, सुदाम चव्हाण, सुयोग चव्हाण, ओंकार ससाने, ओम शहाणे, भरत जोशी, वैभव जोशी, सुजाता पाटील मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। आज शिरूर शहरातून आपण आज एकमेव नगरसेवक आहेत जे शिवाजीदादांच्या सोबत राहिलेले आहेत आणि आता काय सांगाल त्यांच्या विकास कामाबद्दल आणि तुम्ही त्यांच्यासोबत ठाम राहिले तसं काय म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगता? खरं तर शिवाजीदादा आढळरावांसोबत आम्ही पहिल्यापासूनच सोबत आहोत आणि नगरपालिकेत सुद्धा मी नगरसेविका असताना दादांनी शिरूर शहरासाठी भरपूर निधी दिला आहे आणि तो निधी देत असताना माननीय प्रकाश भाऊ धारीवाल यांना विश्वासात घेऊन हा निधी दिलेला आहे। मुख्य म्हणजे लाटयाईची शाळा आणि शिरूर शहराचा पाण्याचा प्रश्न दादांनी सोडवला आहे। 80 कोटी जो निधी आहे तो दादांनी पाण्यासाठी दिलेला आहे। शिरूर शहरामध्ये बायकांना जो डोक्यावरचा हंडा आहे तो दादांनी खाली उतरवला आहे आणि फिल्टर रहित पाणी जे आहे बायकांना मिळणार आहे आणि विकत घेता येणार नाही, तेच महिलांना खूप सुख आहे। त्याचप्रमाणे दादांनी 9 ते 10 कोटी रस्त्याची कामं दिलेली आहेत, ती सुद्धा पूर्ण मंजूर होऊन जवळजवळ होत आलेली आहेत रस्त्याची कामं सुद्धा। असं भरपूर प्रमाणात दादांनी शिरूर शहरासाठी निधी दिला आहे आणि मुस्लिम समाजासाठी सुद्धा दफनभूमीसाठी सुद्धा दादांनी निधी दिला आहे 3 कोटीचा। आणि मला तर हेच सांगायचं आहे, आम्ही प्रचार करत असताना सगळ्या जनतेच्या तोंडामध्ये दादांचंच नाव आहे, कारण की कोल्हे साहेब जे आहेत ते 5 वर्षामध्ये त्यांनी शिरूर शहराला तोंडच दाखवलेलं नाहीये। ते त्यांनी कोणती विकास कामच केलेली नाहीयेत, साधं फिरकले सुद्धा नाहीयेत। जरी आले असतील कोणत्या हॉटेलमध्ये बसून त्यांची गुप्त बैठक वगैरे झालेली असेल, परंतु जनतेला कोणी त्यांनी तोंडच दाखवलेलं नाहीये। त्याच्यामुळे दादा हे 2 ते 3 लाखाच्या लीडने येणार म्हणजे येणार। दादांच्या गटात आहेत म्हणजे यांचा प्रचार करतात, काय सांगाल तुम्ही नेमकं त्याबद्दल? मागच्या पंचवार्षिकला आम्ही नक्कीच काम केलं होतं, पण आता मला असं वाटतं की तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी जो स्ट्रगल केला, त्यांना निवडून आणण्यासाठी जे आम्ही केलंय ते त्याचा काही उपयोग झाला नाही असं आम्हाला वाटतं। कारण की पार्टीच्या नंतर जेव्हा ते आले त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला 5 वर्ष तोंड दाखवलं नाही आणि दादांच्या सांगितलं आम्ही जेव्हापासून आलो, दादांच्या जेव्हापासून गावात प्रचार करतोय, दादांविषयी जे आम्हाला प्रेम वाटते, दादांची जे काम करण्याची पद्धत खूप भारी आणि पुढच्या 5 वर्षात नक्कीच दादा माणसात राहणार आहेत आणि आम्हाला गायब खासदार नको, आम्हाला माणसातला खासदार पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही दादांना 100% विजयी करणार आहे आणि गुलाल आमचा मध्ये म्हणजे तुम्ही आले त्यानंतर 2009 नंतर काय सांगाल शिरूरकरांचं वातावरण तर खूपच छान आहे आणि गेल्या 3 निवडणुकीमध्ये दादांना शिरूरने खूप मोठा साथ दिला आहे आणि त्यांना लीड देखील दिलं आहे आणि दादांनी पण सर्वात जास्त निधी हा शिरूरमध्येच दिलेला आहे। तर नक्कीच शिरूरकडनं दादांना लीड ह्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे आणि घड्याळालाच विजय मिळणार आहे। एकच वादा आज शिरूर शहरामध्ये दादांनी जे काही निधी दिलाय आणि त्या निधीबद्दल काय सांगताल आपण? 100 कोटीचा निधी दादांनी दिलेला आहे आणि दादा जेव्हा खासदार नव्हते तेव्हा देखील दादांनी या भागांमध्ये काम केलेलं आहे आणि आता खासदारनंतर तर नक्कीच जी काही पेंडिंग कामं आहेत ती पूर्ण होणार आहे आणि कधी निधी दादांना कमीच पडला आहे, कधी परत रिटर्न नाही गेलेला आहे निधी आणि जास्तीत जास्त निधी दादा ट्राय करतात की ते आपल्या शिरूर तालुक्यामध्ये द्यायला। तर विरोधकांचं असं जे खासदार आहेत त्यांचा 80% निधी हा वापरण्यातच नाही आला, त्याच्यावर आपण काय बोलतो? ते आलेच नाही तिकडे ना, तर वापरणार कशी? काहीच शिरूर त्यांनी दिला नाही, काहीच त्यांनी निधी दिला नाही आणि 1.5-2 वर्षामध्येच त्यांनी परत त्यांची खासदारकी परत ते देखील त्यांना करायची होती। त्यासाठी ते आपण ऐकलं असेल न्यूजमध्ये। तर दुसऱ्याची मला टीका करायची नाही आहे, मला एवढंच बोलायचं की आपण शिवाजीदादांना जास्तीत जास्त
वोटने निवडून देऊया. धन्यवाद. 3 लाखाचा लीड, 3 लाखाचा लीड सगळेच बोलतायत. येस, बॅक टू पवेलियन. आता वेळ आहे की दादांना परत आपण खासदारकी द्यायची आणि मंत्रीपद बघूया. खरं सांगायचं माझी राजकारणाची सुरुवातच ताईच्या आगमनाने शिरूर शहरात झाली. 2008 पासून कार्यकर्ता होतो. ताई पहिल्यांदा शिरूर शहरात 2009 माझ्या कार्यक्रमाला शिरूरमध्ये आल्या होत्या. त्याच्यापासून जी सुरुवात झाली माझी मिसेस नगरसेविका झाली. दादांनी मला नको ते पदं दिली. राहिला कोल्हेंचा विषय, कोल्हेंनी 1 रुपया शिरूर शहरात दिला नाही, एकदा सुद्धा आले नाही. ते स्वतः डॉक्टर असून कोरोनाच्या काळात शिरूर शहरात जी हाल होत होते लोकांची, दादांनी पर्सनल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगितलं काय किराणाची किट वाटायची ते वाट, काय लोकांना सॅनिटायझर पाहिजे. शिरूर शहरात कोरोनाचा माणूस दिसत नव्हता. दादा त्यावेळेस 7 वेळा शिरूर शहरात आले, दवाखान्यात गेले, कोरोनाचे किट दिले, सॅनिटायझर दिले त्यांच्या बँकेच्या थ्रू, ऑक्सिजनची मदत केली. अक्षरशः आहे ना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फोन करून सांगायचे काय लागतं ते बघ, लोकांना काय पाहिजे ते बघ. लोक जे लोंढीचे लोट गावाला जात होते, म्हणजे जे लोक शिरूर लोकसभेतले नव्हते त्या लोकांना सुद्धा दादांनी ना खायची व्यवस्था करायला लावली आम्हाला समोर. त्याच्यामुळे लोकांचं प्रेम दादांवर आहे. आता शिरूर शहरातल्या लोकांनी ठरवलंय की कोल्हेला पहिले बी गेल्या 3 इलेक्शनला दादांना लीड येते. यावेळेस शिरूर शहर 70 ते 80% दादांना चालेल. आम्हाला जनतेतला माणूस पाहिजे. तुम्हाला असं म्हणायचं 2009 ताई आल्या होत्या, म्हणजे त्यांच्या मी त्यावेळेस पाहिजे होतं, तुम्ही कार्यकर्त्याचे पदाधिकारी झाले, नगरसेवक झाले. आज 2024ला त्या परत आलेले आहेत. म्हणजे परत एक चांगला पाहिजे. आता आमची इच्छा आहे की बाबा आमचं चांगलं झालं दादा मंत्री व्हावं. आईच्या पायी कुणानी दादा 100% मंत्री होणार. आणि गायब खासदार नको आहे आम्हाला. जनतेतला आणि लोकनेता पाहिजे ना, अभिनेता नको आहे. कारण अभिनेता हा फक्त चित्रपटामध्येच शोभतो. लाली पावडर लावून तो घोडीवर फिरणारा तो फक्त आहे ना नाटकी अभिनेता आहे. आम्हाला जनसामान्यातला लोकनेता पाहिजे शिवाजीदादा आढळराव पाटील. आणि सर्व जनता दादांच्या बरोबर आहे. आणि येणाऱ्या काळात शिवाजीदादा हे भरघोस अशा मताने निवडून येतील. कारण त्यांनी केलेली जवळजवळ शिरूर लोकसभेमध्ये 2000 कोटीची विकास कामं एकनाथभाई शिंदेच्या मार्फत आम्हाला त्यांनी दिलेली आहेत. आणि जनता त्यांच्यावर खुश आहे. आणि हीच जनता ही मतातून दाखवून देईल की दादा हे लीडनी शिरूर शहरात आणि शिरूर पंचकृषीतून लीडनी दादा त्यांनी निवडून येतील. महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची.